आई वडिलांना विशेषतः असं वाटतं की तुला दुसऱ्याशी बोलायची काय गरज आहे, आम्ही कमी पडतोय का, आणि आपण सोडवूयात ना प्रश्न, इतकं काय. मानसिक आरोग्याचा प्रश्न म्हणजे कोणीतरी वेड झालंय. अगदी बोली भाषेमध्ये सुद्धा माणसं म्हणायची की वेड आहेस का तू, वेडी आहेस का तू, असं खूप आहेत. म्हणजे आपल्याकडे तर चित्रपटांनी इतके गैरसमज केलेले आहेत. म्हणजे शॉक देण्याचे काही सीन्स दाखवले जातात आणि त्याच्यामध्ये माणूस ओरडत असतो. भयंकर गैरसमज आहेत. साथी संवाद कट्ट्यामध्ये आज आपण गौरी जाणवेकरशी गप्पा मारणार आहोत. गौरी सायकोलॉजिस्ट आहे. मानसिक आरोग्याविषयी तळमळीने लिहिते, बोलते. 10 ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो आणि त्यानिमित्तानंच आज आपण गौरीशी गप्पा करणार आहोत. गौरी, तुझं या संवाद कट्ट्यावरती स्वागत आहे. थँक्यू. सर्वात आधी तर तू हेच सांग की या दिवसामागचा काय विचार आहे? WHO कडनं हा दिवस मानसिक आरोग्यासाठी म्हणून घोषित केला जातो आणि एक थीम असते दरवर्षी. जशी मागच्या वर्षी लोनलीनेस होती. कोविड नंतर सगळ्यांना एकटेपण आलं होतं, पण बहुतेकांना कळत नव्हतं की त्यांच्या मानसिक समस्येपाठीमागे एकटेपण हे कारण आहे, आणि म्हणून ते घोषित केलं होतं आणि वर्षभर त्याच्यावरती कार्यक्रम झाले. तर मुख्य कारण असं असतं की एक थीम सांगितली जाते आणि वर्षभर जगभरामध्ये मेंटल हेल्थच्या त्या ऍस्पेक्ट बद्दल सगळ्यांनी काहीतरी करावं असं अपेक्षित असतं, आणि म्हणून हा दिवस काय म्हणूयात आपण साजरा केला जातो. तर हे साधारण कधीपासून सुरू झालेलं आहे? हे नेमकं मला अगदी नेमकं नाही सांगता यायचं, पण कमीत कमी 30 वर्ष तरी सुरू असेल WHO कडनं. आपण म्हणजे अलीकडेच त्याच्याविषयी जास्त बोललं किंवा ऐकण्यामध्ये जास्त येतं असं ही आढळतंय. म्हणजे तुझं काय ऑब्झर्वेशन आहे त्याच्याविषयी? कारण मेंटल हेल्थ बद्दलचा अवेअरनेस वाढलाय. म्हणजे काही वर्षांपूर्वी मेंटल हेल्थ हे कुणाबद्दल तरीच आहे, आपल्याबद्दल काही नाहीये असं लोकांना वाटायचं. आता प्रत्येक जण जागरूक झालाय म्हणून त्या दिवसाबद्दलचा अवेअरनेस पण वाढलाय, एक. आणि दुसरं, मेंटल हेल्थच्या बाजूनी एकूण कमर्शियल ज्या गोष्टी आहेत त्याही खूप वाढल्यात, आणि म्हणूनही हा दिवस जास्त साजरा केला जातो. ओके. तर गौरी, मेंटल हेल्थ हे महत्वाचं कोणासाठी? म्हणजे ते विशिष्ट कुठल्या वर्गासाठीची गोष्ट आहे की म्हणजे आता तू म्हणाली सुद्धा तर राईट टू मेंटल हेल्थ हा यावर्षीची थीम आहे. तर हा कुठल्या एका विशिष्ट वर्गाचा हक्क त्याच्याविषयी आपण बोलतोय की जनरलच मेंटल हेल्थ ही सर्वांसाठीची गोष्ट काय आहे? म्हणजे मेंटल हेल्थ एकतर सगळ्यांचाच प्रश्न आहे. ज्याच्याकडे मन आणि मेंदू, त्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता या सगळ्या ज्या काही समस्या वरती येतात आहेत, अजून आपला दृष्टिकोनच तयार झालेला नाहीये. अजूनही माणसं करुणेने बघतात मानसिक आरोग्याकडे. तर त्याचे अधिकार म्हणून बघितले पाहिजे असं WHO ने मांडलेलं आहे, आणि म्हणून हा सगळ्यांचाच प्रश्न आहे, तो एका विशिष्ट वर्गाचा प्रश्न नाहीये. पण तरी मला असं वाटतं की जरी हा सगळ्यांचा असेल तरी काही वर्गासाठी मात्र मेंटल हेल्थ हे विशेष करून बघितलं पाहिजे. त्याचं कारण ज्यांचे जगण्याचेच प्रश्न आहेत, खाण्यापिण्याचेच प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी मेंटल हेल्थ ही लक्झरी होऊन जाते, आणि मग त्यांच्या राईट्सकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ते कुठल्या वर्गाविषयी तू हे बोलतीयस? म्हणजे कष्टकरी वर्ग जो आहे, ज्यांना रोज कमवूनच खायला मिळतं, अशांसाठी काउन्सिलिंगच्या सर्व्हिसेस आपल्याकडे कुठे आहेत? तर त्यांच्या राईट्स बद्दल तर जास्त जागरूकता निर्माण झाली पाहिजे. पण तू मगाशी प्रश्न जो विचारला की हे राईट्स कुणाचे आहेत? सगळ्यांचे. प्रत्येक माणसाचा हा राईट आहे की त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असावं. पण बऱ्याचदा असं होतं की मानसिक आरोग्य म्हटलं की वेडेपणा असं खूप कॉमनली बघितलं जातं की एखादा व्यक्ती स्वतःत मग्न आहे किंवा बोलत नाहीये किंवा खूप वायलंट बिहेव करते, तर अनेकदा असंच बघितलं जातं की ह्याला वेड लागलंय. तर हा काय संबंध आहे मानसिक आरोग्य आणि वेड, किंवा त्याच्याविषयीचे गैरसमज काय पसरलेले दिसतात तुला समाजामध्ये? म्हणजे मला असं वाटतं की 1-2 दशकांपूर्वी हे जास्त होतं की मानसिक आरोग्याचा प्रश्न म्हणजे कोणीतरी वेड झालंय. अगदी बोली भाषेमध्ये सुद्धा माणसं म्हणायची की वेडायस का तू, वेडीस का तू, असं अजूनही आपण म्हणतो. पण आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मानसिक आरोग्याचे आपण 3 टप्पे करूयात. एक म्हणजे डेव्हलपमेंट, हा सुद्धा मानसिक आरोग्याचाच प्रश्न आहे. म्हणजे आता मी जिथे आहे त्याच्या वरच्या लेवलला मला कुठलं तरी जायचंय. हा. दुसरा आहे स्ट्रेस, डिस्ट्रेस, की ताणतणावातून मी चाललीये आणि त्या ताणतणावांवरती उपाययोजना मला काढायची. आणि तिसरा आहे तो डिसीजचा आहे, ज्याच्यामध्ये माणसांना आजार होतात. तर आजार जेव्हा होतात तेव्हा कधी कधी माणूस व्हायलंट होतो. मानसिक आजार असलेली प्रत्येक व्यक्ती व्हायलंट होत नाही.
काही काही फेजेस असतात त्यातल्या. तसं जर माणूस व्हायलंट झाला तर याचा अर्थ तो कम्प्लिटली वेडा आहे असं आपण म्हणू शकत नाही. मुळातच याच्यासाठीच या वर्षीची थीम आहे राईट टू मेंटल हेल्थ. आणि मेंटल हेल्थचे राईट्स म्हणजे माणसांची डिग्निटी राखली पाहिजे आणि म्हणून शब्द आपण खूप जपून वापरले पाहिजेत. हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. तर तिन्ही टप्पे आहेत मानसिक आरोग्याचे: डेव्हलपमेंट, डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर्स. आणि तू आता एक छान शब्द वापरला, डिग्निटी. त्याची जाणीव असते आपल्याला? मला असं वाटतं की एकूणच माणसांच्या जगण्याचीच डिग्निटी किती आहे हा प्रश्न विचारायला पाहिजे. पण मेंटल हेल्थ बद्दलची डिग्निटी तशी खूप कमी आहे. त्याचं कारण की आपल्या मनामध्ये एक पॉवर असते, हायरार्की असते. ज्या माणसाला मानसिक समस्या आहे त्याला कायम खाली लेखा, त्याचे सगळे अधिकार आपल्या हातात घ्या आणि मग त्याला पाहिजे तसं वागवा. आणि म्हणून राईट जे काही मांडलेले WHO ने त्यातला एक भाग आहे ते म्हणजे मेंटेनिंग द डिग्निटी. तर त्याचा विचार झाला पाहिजे. त्याच्या म्हणजे काय, डिग्निटी म्हणजे काय, तर 2017चा कायदा आला भारतामध्ये मेंटल हेल्थचा. त्याच्यामध्ये त्यांनी खूप स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की त्या माणसाला त्याच्या ट्रीटमेंटचे डिसिजन घेण्याचे निर्णय तो घेऊ शकतो. त्याचे निर्णय इतर लोक घेऊ शकत नाही आणि तो डिसिजन मेकिंगची त्याची डिग्निटी असणं हे गरजेचं आहे. म्हणजे जनरली असंच होतं की कोणीतरी घरात आजारी असलं किंवा जनरली कुठल्याही आजाराबाबतीत असं होतं की आजारी माणसाचे निर्णय हे घरातले इतरच व्यक्ती घेतात. आणि मेंटल हेल्थ सारख्या गोष्टींमध्ये तर असं वाटत राहतं लोकांना की ते त्या डिसिजन मेकिंग सिच्युएशन मध्येच नाहीये, त्या फेज मध्येच नाहीये. आणि तू आता हे जे सांगतेस ते थोडंसं एलॅबोरेट करून सांगशील की तो नेमकं काय सांगतोय हक्क, की निर्णय घेण्याचा जो हक्क आहे आणि तो त्याच्याकडेच आहे, त्या माणसाकडे आहे आणि तो कुठल्या कुठल्या टप्प्यांमध्ये तो घेऊ शकतो त्याचा स्वतःसाठीचा तो निर्णय. अगदी टोकाची जरी मानसिक आजार असेल तरीही एक शब्द आहे मानसिक आरोग्य, ज्याच्यात तो म्हणजे डिस्फंक्शनल होणं. डिस्फंक्शनल होणं म्हणजे माणसाला काहीच कंट्रोल नाही स्वतःवरती. अगदी टोकाचा आजार असेल तरी माणसांचं डिस्फंक्शनल होण्याचं प्रमाण हे काही काळापुरतच राहतं. त्याच्या पलीकडे माणूस शांत असू शकतो, तो त्याचे निर्णय घेऊ शकतो. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ ऍक्ट असं मानतो की जेव्हा तो त्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये असेल त्यावेळेला त्याच्याशी चर्चा झाली पाहिजे, त्याच्या सह्या असल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय त्याच्या वतीने कोणीही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे समजा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवायचंय तर त्याच्यासाठी परवानगी असली पाहिजे. ट्रीटमेंट खूप आहेत, म्हणजे आपल्याकडे तर चित्रपटांनी इतके गैरसमज केलेले आहेत. म्हणजे शॉक देण्याचे काही सीन्स दाखवले जातात आणि त्याच्यामध्ये माणूस ओरडत असतो, भयंकर गैरसमज आहेत. तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. तर कुठली ट्रीटमेंट मला हवी आहे, आता मला मेडिसिनची गरज आहे का नाहीये, आता मला थेरपीला जायचंय का नाही, हे सुद्धा खरं तर आलं पाहिजे. पण आपल्या समाजामध्ये हे सगळं खूप लांब आहे, अजून खूपच लांब आहे. तर हा मुद्दा त्या कायद्यामध्ये मांडलेला आहे. तू म्हणजे हा कायदा आला तर त्या कायद्यानंतर तरी काही बदललेलं तुला दिसते का? म्हणजे हे आधीचं तर अजूनच वेगळं चित्र असेल, पण कायद्याने त्याला जे थोडंसं एक बूस्ट मिळतो किंवा एक काहीतरी एक बेस मिळतो, तसं काही आता त्या कायद्याचा वापर होतोय? म्हणजे माणसं त्या बाबतीत अवेअर आहेत किंवा त्याविषयी माहिती आहे लोकांना असं नाही अजून. पण मी असं म्हणेल की कोविड नंतर मानसिक आरोग्याबद्दल माणसांचा अवेअरनेस खूप वाढलेला आहे. तर त्याच्याबद्दल माणसं स्वतःहून सांगतात की मला थेरपीची गरज आहे, माणसं स्वतःहून थेरपीला येतात. हा अवेअरनेस खूप वाढलाय. मानसिक आरोग्याचा कायदा जो आहे त्याचा अवेअरनेस मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर्स मध्ये सुद्धा खूप नाही अजून, पण तो होईल. बऱ्याचदा असं पण होतं, म्हणजे तू म्हणालीस की तो निर्णय घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीकडे आहे, पण बऱ्याचदा असंही होतं की एकटेपणामुळे, जसं तू आता सांगितलंसही की लोक स्वतःहून येऊन थेरपी घेत आहेत कारण त्यांना वाटायला लागले की आपल्याला थेरपी घ्यायची आहे. पण अशा प्रकारचे घरामध्ये वातावरण नसतं की ते सांगतील घरात की मला असं वाटतंय की मला आता डिप्रेसिंग वाटतंय, किंवा जी काही त्या अनुषंगाने किंवा कोणाशी तरी बोलावं, जे घरातल्या किंवा मित्र यांच्याशी बोलता येत नाही आणि असं थेरपिस्टशी बोलावं. तर घरात बहुतांश वेळा असं बोललं जातं की फालतूचे पैसे घालवायचे किंवा उगीच काहीतरी आता तुम्हाला सुख टोचतंय वगैरे, अशी काहीतरी आपण भाषा वापरतो. आणि ज्याला ती इच्छा आहे किंवा त्याला कळतंय की आपल्याला तर गरज आहे आणि त्याविषयीच त्याला ती मोकळीकच मिळत नसते. तर हा जो काही घरातल्या वातावरणामधला जो एक हे आहे, म्हणजे अंतर आहे, माणसाला वाटतंय सुद्धा आणि तो जे एक व्हॅलिडेशन लागतं ना आजूबाजूच्या माणसांकडनं की ठीक आहे तू एकदा जाऊन ये, आणि तिथेच तो एक खोडा पडत असतो आणि खूप चुकीच्या पद्धतीने बघितलं जातं.
तर असे तुझे काही अनुभव आहेत का या अनुषंगाने की अशा प्रकारे ते एक महत्वाचं बॅरिगेट ओलांडून तुझ्यापर्यंत येणं किंवा कुठल्याही काउन्सिलर पर्यंत जाणं? खूपच आहे. म्हणजे आपल्याकडे अजूनही असं मानलं जातं, आई वडिलांना विशेषतः असं वाटतं की तुला दुसऱ्याशी बोलायची काय गरज आहे, आम्ही कमी पडतोय का, आणि आपण सोडवूयात ना प्रश्न, इतकं काय, असं खूपशा आई वडिलांना स्वतःलाच वाटतं. त्याच्यामुळे तो कमीपणा मानला जातो जर एखाद्या मुलाला थेरपिस्टची गरज असेल, किंवा मोठ्या माणसांनाही. कुटुंबात आपल्याकडे कमीपणा मानला जातो की आम्ही आहोत ना, आमच्याशी बोल ना, इतकं काय, तिसरा माणूस आपलं काय समजून घेणार आहे. अगदी कपल काउन्सिलिंग मध्ये सुद्धा लोकांना असं वाटतं की तिसरा माणूस आपले प्रश्न काय समजून घेणार आहे, आपण बोलूयात आणि सोडवूयात. पण हे कळत नसतं की आपण तेच पॅटर्न रिपीट करतोय, म्हणून आपल्याला तिसऱ्या माणसाची गरज आहे. असे अनुभव खूप आहेत. कधी कधी मला असंही मुलं दिसतात की ज्यांना पॉकेट मनी मिळालेलं असतं ते साठवून ठेवतात आणि थेरपीसाठी येतात की मी इतकीच फी देऊ शकतोय पण मला थेरपीची गरज आहे, असंही माणसांना करायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा दिवस अशाच दृष्टीने महत्वाचा आहे. राईट्स मध्ये WHO 2 गोष्टी मानतो. पहिला भाग आहे तो म्हणजे नॉलेज वाढवणं मेंटल हेल्थ बद्दलचं, म्हणजे मला काय काय होतंय, म्हणजे आता माझ्या मानसिक आरोग्याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. तर आता वर्षभर लोकांनी काय करणं अपेक्षित आहे मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर्सनी, की माणसांचं नॉलेज वाढवणं, की तुम्हाला काय झालं तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, समाजामधला अवेअरनेस वाढवणं, की तुमच्या घरातला माणूस जर असं वेगळं वागत असेल त्याचा अर्थ त्याला मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि तिसरं खूप महत्वाचं आहे ते म्हणजे ऍक्शन घेणं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट येतं. म्हणजे आता थेरपिस्टची फीस बऱ्याच आहेत ज्या सगळ्यांना काही परवडत नाही, आणि थेरपिस्टकडे पर्याय नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या सर्व्हायव्हलचा पण प्रश्न आहे. तर हा प्रश्न सुटणार कसा, तर तिथे गव्हर्नमेंटचा रोल येतो. आणि म्हणून अशा जागा उपलब्ध करून देणं जिथे मानसिक आरोग्याचे ट्रीटमेंट लोकांना मिळेल. अत्यल्प आहे आपल्याकडे. 5,000 माणसांच्या पाठीमागे एक सायकोलॉजिस्ट आहे आणि 7,000 माणसांच्या पाठीमागे एक सायकियाट्रिस्ट आहे. भयंकर, इतकी भयंकर स्थिती आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा अवेअरनेस जितका वाढेल की आता गरज आहे. उदाहरणार्थ 2017च्या कायद्यामध्ये असं आहे की तुम्हाला जर थेरपिस्ट व्हायचं असेल तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एमफिल करायची गरज आहे. त्याचे कॉलेजेस फक्त 3 आहेत. ओके. आणि मग तिथे ऍडमिशन मिळणं, सायकोलॉजिस्ट होणं, सुविधा पुरवणं, गव्हर्नमेंटच्या अशा सुविधा येणं, या सगळ्यावरती भर दिला पाहिजे. असं जर झालं तर आपण मेंटल हेल्थ राईट बद्दल बोलतोय असं होईल. म्हणजे मला असं वाटतं की 2 पातळ्या आहेत, अवेअरनेस आणि नॉलेज वाढवणं आणि तशा सुविधा उपलब्ध करून देणं. बरोबर. म्हणजे लोक अवेअर तर झाली पण ती जाणार कुठे त्यांच्याकडे, आणि ऍक्सेसिबल पण असली पाहिजे, परवडले पण पाहिजेत, म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा. सुरुवातीला सुद्धा तू म्हणालीस की कष्टकरी वर्ग हा त्यामुळे निग्लेक्टेड राहतो, की त्यांचे प्रश्न केटर करायला ते समोरून येणार कसे, कारण त्यांच्यापर्यंत नॉलेजचा अभाव हा आहेच आहे. पण समजा कसा बसा तो पोहोचलाही, म्हणजे त्याचं ते माध्यम वेगवेगळ्या माध्यमातून गेलं त्यांच्यापर्यंत, तरी त्यांच्यासाठी ती सेवा उपलब्ध होणं किंवा ती मिळणं हे फार किचकट असं ते होऊन जातं. म्हणजे मला जे 2 मुद्दे वाटतात. आपल्याकडे असं आहे की खूप दुःख आहे, समजा आपल्याला स्कार्सिटीच आहे, तर आपल्याला वाटतं की साहजिक आहे ना, मी दुःखी असणारच. कित्येकदा कष्टकरी वर्गामध्ये डिप्रेशन असतं, पण त्यांना वाटतं की हे जे इतर प्रश्न आहेत त्याच्यामुळे आपल्याला दुःख आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना जाणवतं आपल्याला डिप्रेशन आहे, कारण बाकी सगळ्या गरजा भागलेल्या असतात. हाही मुद्दा आहे. आणि शिवाय सुविधा पण नाहीयेत. हा तू अत्यंत महत्वाचा मुद्दा बोललीस की आपल्या इतर सामाजिक घटकांमुळे किंवा आर्थिक सगळं जे कोंडले पण आहे त्याच्यामुळे खरं तर डिप्रेशन येत आहे. पण म्हणजे त्याच्यामुळे डिप्रेशन येत आहे असं आपण डिप्रेशन पण म्हणत नाही त्याला, जो काही ताण वाटतोय तो त्याच्यामुळेच आहे असं वाटत राहतं. आणि आजार पण जे ते जातंय त्याकडे निग्लेक्ट होतं, दुर्लक्ष केलं जातं. अगदी खरं. तर मला याला जोडून असं वाटतं की मेंटल हेल्थ राईट हा काही बेटावरचा मुद्दा नाहीये. आपण माणसांच्या इतर राईट्सचा विचार नाही केला आणि फक्त तुम्ही कुठल्या तरी मानसिक आरोग्यावरती काम करणाऱ्या माणसाकडे जा आणि स्वतःला सुखी करून घ्या, तर हा भास आहे असं मला वाटतं. म्हणजे राईट टू एज्युकेशन जर आपण नाही नीट फॉलो केलं तर मानसिक आरोग्याचे प्रश्न येणारच आहेत. म्हणजे रोजगारावरती काम नाही केलं तर मानसिक आरोग्याचे प्रश्न येणारच आहेत. अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल आपण काम नाही केलं तर मानसिक आरोग्याचे प्रश्न येणारच आहेत. म्हणजे रिव्हॉल्विंग चेअरवरती कोणीतरी बसलंय आणि तुम्हाला मेडिसिन लिहून देते, मेंदूमध्ये तुमच्या काहीतरी झालंय, मेडिसिन घ्या आणि बरे व्हा, हे अत्यंत तोकडा विचार आहे मानसिक आरोग्याचा असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आपल्याकडे आता ज्या पद्धतीचं एकूण वातावरण पण आहे आणि ज्या पद्धतीच्या निगेटिव्हिटीज भरलेल्या आहेत, म्हणजे वातावरणामध्ये, जसं तू आता अल्पसंख्याकांच्या हक्कांविषयी बोलली की
खूप वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा हेट्रेड आणि या प्रकारच्या गोष्टी पसरत असतात तेव्हा ती माणसं घाबरलेली आहेत, काय त्यांचे प्रश्नच खूप त्या अर्थाने वेगळे होऊन जातात आणि मग अशा स्थितीत मानसिकतेवरती त्यांच्या त्या आरोग्यावरती परिणाम होणार असतो, पण ते आपल्याकडे अजून माहित नाही कधी त्याच्यापर्यंत त्या विचारापर्यंत आपण पोहोचणार आहोत. हे इतकं इंटरलिंक्ड गोष्ट आहे. म्हणजे मानसिक आरोग्य हा एक काहीतरी वेगळा घटक आहे आणि त्याच्यावर फक्त ती म्हणजे कुठल्या तरी एखाद्या आजारासारखी जखम झाली तर तेवढ्या ह्याला काय मलमपट्टी करून आपण आजार त्यातनं बाहेर पडतो आणि ती गोष्ट कदाचित त्याचा स्कार एक उरत असेल. पण मानसिक आरोग्य हे अनेक घटकांना घेऊन येणारा भाग आहे. तर या इतर गोष्टींवरती काम होणं महत्वाचं वाटतंय तुला, असं तू म्हणालीस, तर म्हणजे तू ते इंटरलिंकेज कसं सांगशील आम्हाला? म्हणजे दोन्ही हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे मानसिक दृष्ट्या जर माणूस सुदृढ असेल किंवा सतत आपल्या विचार, भावना, कृती याच्याबद्दल जागरूक असेल आणि बाहेर वाईट घटना घडतात तरी तो शांत राहू शकतो, कारण त्याचा अवेअरनेस आहे. मी उदाहरणार्थ मी अल्पसंख्याक गटातली आहे आणि माझ्याबद्दल काहीतरी गोष्टी घडतात की ज्या मला पटत नाहीये, पण माझी विचार, भावना आणि कृती यांचा समन्वय चांगला आहे, तर मी शांत राहू शकते. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं, बाहेर सतत मला त्रास होत असेल तर माझ्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे हातात हात घालून जाणाऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला सायमल्टेनियसली या सगळ्यावरती काम करावं लागणार आहे असं वाटतं. इंडिव्हिज्युअली काहीच बघता येणार नाही बघता येणार. आणि फक्त हा मेंदूतल्या रसायनांचा प्रश्न आहे असा त्या अजिबातच नाही बघता येणार. जनरली तो तसाच बघितला जातो. आणि हिला प्रॉब्लेम आहे ना, मग हिच्यात काहीतरी कमी आहे असं बघितलं जातं. समाजाची त्याच्यातलं काहीतरी त्याच्यातली काहीतरी जबाबदारी असं नाही बघितलं जात. म्हणजे खरं तर तू सुरुवातीला म्हणालीस की खूप करुणेने बघितलं जातं आणि स्टील हा त्यातला लॅक ऑफ ही गोष्ट आहे की त्या करुणेचा उपयोग नाहीये त्या अर्थाने, नुसत्या करुणेचा. त्याला खरं तर कृतिशील काहीतरी बदलाची जोड अपेक्षित आहे. अगदी. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे त्यांनी पुन्हा जे मांडलंय ना, खूपच एक लाईन मला आवडली. वी आर अवेअर अबाउट अवर माइंड बट नॉट अवेअर अबाउट अवर राईट्स. तर आपल्याला मनाबद्दल तर बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. माणसाचं डिप्रेशन असंच शब्द वापरायला लागली हल्ली छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा. पण राईट्स बद्दल अवेअर होणं खूप गरजेचं आहे. त्यातलं मला असं वाटतं की महत्वाचा राईट त्यांनी मांडलाय तो म्हणजे कमावण्याचा अधिकार. जो मानसिक आजारी व्यक्ती, तिला कमावण्याचा अधिकार आहे, तिला इंडिपेंडन्सचा अधिकार आहे आणि शिवाय सोशल इन्क्लुजनचा अधिकार आहे. आधी पहिल्याबद्दल बोलूयात आणि मग दुसऱ्याबद्दल बोलूयात. पहिल्याबद्दल मला असं वाटतं की एकूण मानसिक आजारी व्यक्ती असेल तर असं गृहीत धरलं जातं की ती काम करू शकत नाही, ती कमवू शकत नाही, तिचं लग्न होऊ शकत नाही, तिचं कुटुंब असू शकत नाही. त्या सगळ्याचा अधिकार आहे असं WHO मानतं. तिला त्यावेळेला जे काही शक्य असेल ते काम ती करू शकते. तर त्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे. पुन्हा सिम्पटम्स जेव्हा ऍक्टिव्ह असतात तेव्हा माणूस काम नाही करू शकत, पण कायमच काही सिम्पटम्स माणसाचे ऍक्टिव्ह नसतात. जेव्हा माणूस शांत आहे त्यावेळेला तो काम करू शकतो आणि त्याची डिग्निटी ती राखली पाहिजे. आपण पैसे कमवू शकतोय आणि खूप आर्थिक स्वातंत्र्य मिळालं की आपोआप कॉन्फिडन्स वाढतो. आणि कुठल्याही माणसाला आपण आयुष्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतो यानेच खूप छान वाटत असतं. आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि आपण काही कॉन्ट्रीब्युट सुद्धा करू शकत नाही, याने मानसिक स्वास्थ्य जास्त बिघडतं. तो एक. आणि दुसरा मुद्दा जो मी मांडला तो म्हणजे इंडिपेंडन्स आणि सोशल इन्क्लुजन. हा एकूण समाजातलाच घोळ आहे. जर तुम्हाला इंडिपेंडन्स हवा असेल तर तुम्हाला सपोर्ट नाही मिळणार आणि तुम्हाला सामाजिक सपोर्ट हवा असेल तर तुम्हाला इंडिपेंडन्स नाही मिळणार. हा एकूण समाजातला घोळ आहे. तर मानसिक आरोग्याबद्दल पण आहेच आहे. WHO म्हणतो की हे दोन्ही गरजेचं आहे. त्या माणसाचा इंडिपेंडन्स आपण मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने त्याला सपोर्ट देत राहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचा मेंदू हा सतत जोडला जाण्याशी तयार झालेला आहे आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न असलेली व्यक्ती आणि तिचं कुटुंब पूर्णपणे वेगळं होतं आणि त्याने त्याचा ताण वाढतो. कुटुंबाच्या आतही तो वेगळा पडतो असंही होतं. तर त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढला पाहिजे. म्हणजे या वर्षीच्या थीम मध्ये हे अधिक फोकस आहे आणि वर्षभर त्याच्याबद्दल कामं होतील. आणखीन तिसरा एक याच्यामध्ये राईट आहे म्हणालीस ना? हा म्हणजे इंडिपेंडन्स आणि पहिला आहे तो कमाईचा, दुसरा आहे तो इंडिपेंडन्सचा आणि तिसरा आहे सोशल इन्क्लुजनचा. ओके. असे 3 अधिकार स्पेसिफाय केलेले आहेत तिथे. आय होप की या वर्षामध्ये त्याच्यासाठी काहीतरी काम होईल, कारण चांगल्या धडधाकट माणसांच्या सुद्धा कमाईचा आपण त्याला ती हे देत नाही. तेवढे इन्क्लुजन ते वेगवेगळ्या खूप पातळ्यांवरती आपण अजूनही जेंडर वाईज सुद्धा गोष्टींमध्ये खूप आपल्याकडे ते बॅरियर्स घेऊन फिरतो
आणि त्या पार्श्वभूमीवर एखाद्या मानसिक आरोग्य असणाऱ्या व्यक्तीला इतकं काय म्हणता येईल, कमाईचा पण अधिकार द्यायचा आहे आणि त्याच्या इंडिपेंडन्सला पण जपायचं आहे आणि सपोर्टही करायचं आहे, सोशल इन्क्लुजनही हवं आहे. गौरी, मला हेही विचारायला आवडेल की आता हे आपण जे काही बोलतोय ते सगळ्या मोठ्या माणसांविषयी बोलतोय, लहान मुलांना येतं का डिप्रेशन म्हण किंवा त्यांच्यामध्ये मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात का? अगदी होतात. लहान मुलांना चिंता असते, लहान मुलांना नैराश्य असतं. अगदी किशोरवयीन मुलांपासून स्किझोफ्रेनियासारखे आजार सुरू होतात. आणि जितक्या लहान वयात आपण काम करू मानसिक आरोग्यासाठी तितकं मोठेपणी उपयोगी पडतं. म्हणजे ना, एकदा एक पॅटर्न तयार झाला तो मोडायला खूप काळ लागतो आणि अडल्टहुड मध्ये मग खूप काळ थेरपीसाठी जावं लागतं. तर मानसिक आरोग्याचे प्रश्न मुलांना खूप आहेत, ते आपल्याला दिसतातच. आणि आपण लहान मुलांना तुला काही कळत नाही असं म्हणून गप्प करतो, एकदम त्यांना त्यांच्या म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही अनेकदा. हा, म्हणजे मूल उदास दिसलं की आईवडिलांना गिल्ट वाटायला लागतं की आपण कमी पडतोय. त्यांची चिडचिड व्हायला लागते की हा आता इतकं आणून देतोय, इतकं काय काय करतोय, मग तुला हसायला काय होतंय. कित्येकदा डिप्रेशनचा ते सिम्पटम असू शकतात की जे दुर्लक्षित केले जातात. साधारणपणे काय सिम्पटम्स असतात कुठल्याही वयोगटात डिप्रेशनचे, का ते वेगळे वेगळे असतात वयोगटानुसार? नाही, पण म्हणजे सिम्पटम्स बऱ्यापैकी सारखेच असतात सगळ्यांचे, की कशामध्येच आवड रुची न राहणं, एकटं राहावंसं वाटणं, एनर्जी कमी होणं, हायजीन वरती परिणाम होणं, भूक खूप कमी होणं किंवा खूप वाढणं, हे सगळे सिम्पटम्स हे डिप्रेशनचे सारखेच आहेत. डायग्नोसिस कशाने बदलतं तर किती काळ ते सिम्पटम्स चालू आहेत, बरोबर. याने डायग्नोसिस बदलतं. तर अगदी लहान मुलांमध्ये हे असू शकतं. चिंता तर अगदी लहान वयापासून दिसायला लागते. आणि त्यांना कशाच्या चिंता सतावत असतात? मूल जेव्हा शाळेत येतं तेव्हा त्याला सेपरेशन एन्झायटी असते, आई वडिलांपासून लांब जाण्याची. आता कोविड जेव्हा झाला आणि त्याच्यात मुलांनी बघितलं की माणसं आजारी पडली की जातात, तर छोटे छोटे आजार जरी झाले तरी मुलांना चिंता वाटायला लागायची की आता माझ्या आई वडील आजारी पडले तर त्यांना काही होईल का. मृत्यूची चिंता असते, एकटं पडण्याची गटामध्ये चिंता असते. ही सगळ्या चिंता मुलांमध्ये आहेतच. आणि लहान वयापासूनच आपण ते हे केलं पाहिजे. तू मगाशी म्हणालीस की गव्हर्नमेंटचा रोल महत्वाचा आहे आणि शाळांमध्ये अशा पद्धतीची फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हा कदाचित त्यांच्या एका अजेंडा, म्हणजे काय शिक्षणाच्या ह्याच्यातला राईट टू एज्युकेशन मधलाच हा कदाचित एक पार्ट असू शकेल. की आपल्याकडे इतका विरोधाभास आहे ना, GR आहे काउन्सिलर असण्याचा, पण आता शाळाच कंपन्यांकडे चालल्यात ना. बरोबर. त्याच्यामुळे इतके विरोधाभास आहेत आपल्याकडे. एकूण मुलांचं आत्महत्येचं प्रमाण जर बघितलं तर 1 लाख मुलांच्या पाठीमागे साधारणतः 12 मुलांमध्ये जगभरात आत्महत्येचे विचार येऊ शकतात आणि ते तिथपर्यंत पोहोचू शकतात. भारतामध्ये ते प्रमाण 21 आहे. 1 लाख मुलांच्या पाठीमागे 21 मुलं हे आत्महत्येचा विचार आणि कृतीपर्यंत जाऊ शकतात. आणि आपल्याला आजूबाजूला बातम्या ऐकायला मिळतात पण. अलीकडे आपण सारखेच ऐकतो आणि म्हणून हे राईट समजणं हे गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने मला विचारायला आवडेल की मानसिक आरोग्य म्हणजे आपण हक्कांविषयी बोलतोच आहोत, त्यांचे कुठले हक्क आहेत, पण त्यांच्याशी वागायचं कसं, म्हणजे हे हक्क आहेतच आहेत पण साध्या कुठल्या गोष्टींमधनं कसं वागायचं, कारण त्याविषयी पण अनेकदा लोकांना असं वाटतं की आपण कमी बोलावं, आपण त्यांना जास्त डिस्टर्ब करू नये, माहित नाही ते कधी कसे बोलतील किंवा रिॲक्ट होतील, अशा खूप डोक्यात आपण आधीच तयार केलेल्या कल्पना असतात. तर त्या कल्पना कोणत्या आणि त्या मोडायच्या कशा? मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची गरज कनेक्शन ही आहे आणि ती जेव्हा गरज पूर्ण होत नाही तेव्हा मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आपण साधा प्रश्न विचारावा की समजा मी मानसिक आजारी झाले उद्या तर मला कसं वागवलेलं आवडेल आणि लोकांनी माझ्याबरोबर काय करावं, त्याची जी उत्तरं येतील ते आपण लोकांशी करावं. किती साधं आणि सोपं अगदी. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यात काय फरक आहे? मानसिक आरोग्यामध्ये माणसाला स्वस्थता असते, जे काही आपण ध्येय ठरवू ते पूर्ण करता येतात, आयुष्यातले प्रश्न सोडवता येतात, दुसऱ्यांशी अर्थपूर्ण रीतीने नातं जोडता येतं आणि समाजाचा भाग म्हणून काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येतं. हे सगळं होत असेल तर आपण मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत असं आपण म्हणूयात, ते मानसिक आरोग्य आहे. हे जेव्हा करता येत नाही तेव्हा समस्येला सुरुवात होते. 3 घटक खूप महत्वाचे आहेत. एनर्जी म्हणजे आपली ऊर्जा कमी पडायला लागते किंवा अति व्हायला लागते, आपल्या आरोग्यावरती खूप परिणाम व्हायला लागतात, छोटे छोटे आजार व्हायला लागतात आणि आपल्याला कामं करता येईनशी होतात.
ही जेव्हा लक्षणं सुरू होतात तेव्हा मानसिक समस्येला सुरुवात होते. आणि मानसिक आजार ही अजून पुढची पायरी आहे. मानसिक आजारामधली 2 मुख्य लक्षणं आहेत, ती म्हणजे भास होणं आणि भ्रम तयार होणं. असं जेव्हा होतं तेव्हा माणूस मानसिक आजारी होतो. बहुतांश जे दिसतं ते मग मानसिक समस्या असतात. समस्या असणारी माणसं असतात. खूप कमी लोकांना मानसिक आजार होतात. म्हणजे ज्यांना आपण म्हणतो ना स्किझोफ्रेनिया किंवा सायकोसिस सारखे आजार, हे खूप कमी लोकांना होतात. आणि मानसिक समस्यांवरती काम होऊ शकतं आणि ते मानसिक आजारापासून दूरही राहू शकतात. अगदी होऊ शकतं. मला असं वाटतं की एक गोष्ट खूप महत्वाची मानली पाहिजे की मानसिक आरोग्य ही कायमची स्टेट नाहीये. म्हणजे आता मला मानसिक आरोग्य म्हणजे मी आयुष्यभर निरोगी असेल असं नाहीये. मलाही उद्या त्रास होऊ शकतो आणि मला कोणाची तरी मदतीची गरज लागू शकते, पण मी आजाराला लांब ठेवू शकते. आणि याचा अर्थ असा पण आहे की मानसिक समस्या असेल तर त्यातनं बाहेर पडून चांगलं मानसिक आरोग्यही त्या माणसाचं असूच शकतं, अगदी होऊ शकतं. त्याच्यासाठी काय आपण म्हणूया थेरपी, औषधं आणि सोशल सपोर्ट खूप गरजेचं आहे. एकटा माणूस नाही करू शकत. आपण काही टिप्स आणि ह्याच्यावर हा, मला असं वाटतं की मानसिक आरोग्य पुन्हा फक्त मन आणि मेंदूशी संबंधित नाहीये. 3 पिलर्स आहेत त्याचे. एक म्हणजे आहार, दुसरा व्यायाम आणि तिसरा झोप. हे जर व्यवस्थित असेल आणि चौथा सामाजिक संबंध, हे आपले छान आपल्याला ठेवता आले तर आपल्याला एकूण मानसिक आजारांवरती चांगलं काम करता येऊ शकतं. म्हणजे भावनांचं नियमन चांगलं जमतंय, विचारांवरती काम करता येतंय, पण रात्रभर माणूस जो जागा आहे आणि नेटफ्लिक्सवरती बघत बसलाय तर फार काळ मानसिक आरोग्य टिकू शकत नाही. तर त्या पिलर्स कडे लक्ष दिलं तर बाकी गोष्टी या सोप्या होऊ शकतात. गौरीकडनं आपल्याला या टिप्स मिळालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्या टिप्स आपण फॉलो केल्या तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. आणि नसेलही त्यात समस्या असतील, प्रॉब्लेम्स असतील तरी आपण वेळेवर त्याच्यावर जर उपाय केला तर आपलं आरोग्याकडे पुन्हा आपण मानसिक आरोग्य चांगलं होण्याकडे सुद्धा जाऊच शकतो. गौरी, तू आमच्या संवाद कट्ट्यावर आलीस आणि इतकं छान इन्साइटफुल सगळी माहिती दिलीस. खूप बेसिक गोष्टी, हक्कांविषयीची माहिती सांगितलीस. कारण बहुतेक वेळा हक्कांविषयी माहिती नसतं म्हणून सगळे घोळ होतात आणि ते कुठल्याही व्यवस्थेमधल्या हक्कांची गोष्ट आहे. तर हे खूप महत्वाचे पॉइंट्स तू आम्हाला सांगितलेस, याबद्दल धन्यवाद. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल.